खेळाडू बाद होऊ शकला असता. 2 बॉल 2 रन. विकी गोलंदाजी करतो संघासाठी पहिल्या आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा निघाल्या. साईनगर प्रीमियर लीग मात्र आणि संजय तीन बॉल 2 रन आणि 1 बॉल डॉट. तिसरा चौथा 4 धावा. काय गॅप मिळाला बघा. छत्रपतींचा छावानी मिळाला 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या आता 6. धावसंख्या 6. बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहतोय. साईनगर प्रीमियर लीग एसटी पॅकर आयोजित साईनगर प्रीमियर लीगच्या या पहिल्या क्वालिफायर कडे आपण जात आहोत. नेक्स्टच्या बाहेर दीपक मंजा कलेक्ट करेपर्यंत पंचांचा इशारा वाईट अवंतर. धावसंख्या 7. धावसंख्या 7. राईट्स मराठा विरुद्ध सुरू असलेला सामना. साईनगरची माऊली गोलंदाजी करण्यासाठी अंडरआर्म राऊंड द विकेट. आता पुन्हा एकदा दिशा देतोय. चांगल्या प्रकारची बैठक उजव्या आणि डाव्या पायाचा चांगला वापर करतो. दोन्ही आपलं फुटवर्क स्टान्स पटोल लागून त्याचा चांगला प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. भाऊचा स्वतःच्या फक्त विकीचा पुन्हा एकदा पॉइंटला खेळतोय. धावसंख्या पुढे सरकते. पहिल्या ओव्हर नंतर 9. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 7-8 धावा जरी निघाल्या तरी जवळजवळ आपण म्हणू शकतो की 16-17 होऊ शकते. डबल ट्रबलला समजा पुन्हा 12-13 निघाल्या तर 17 आणि 13 30 31 आणि शेवटच्या ओव्हरला अजून 8-10 म्हणजे 40-41 तुम्ही असं प्लॅनिंग करू शकता. कधी कधी एखाद्या डबल ट्रबलच्या ओव्हरला आपल्याला 7 किंवा 8 धावा पाहायला मिळतात. ज्याचं रूपांतर 16 मध्ये 14 किंवा 16 धावांमध्ये होतं. ते जर त्या ठिकाणी झालं तर निश्चितच धावसंख्या 40च्या पार म्हणजे बेचाळीस होऊ शकते. त्यामुळे प्लॅन करावा लागेल. लौकिक डावखुरा गोलंदाज आहे. अंडरआर्म राऊंड द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने आपली एक वेगळी शैली घेऊन गोलंदाजी आता येणार आहे. लाईन बरोबर आहे ना तिथे की लाईनची गरज आहे. ओके. तर अंडरआर्म राऊंड द विकेट डावखुरा गोलंदाज आहे. स्ट्राईकला लौकिक ची या ठिकाणी स्ट्राईकला निश्चितच प्रज्ञेश असणार आहे. ऑन साईडला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग खेळतोय. फाईन खेळतोय. फाईन लेगचा खेळाडू निश्चित कोणीच नाही. त्या ठिकाणी मात्र 1 धाव. धावसंख्या 10. दुहेरी अंकामध्ये मुकेश पटेल खूप मेहनत केलेली आहे. देखील खेळाडूने आपल्या संघासाठी महाकाल वॉरियर्ससाठी योद्धा म्हणून खेळला आपल्या संघासाठी. याबरोबर स्पार्टन्स याला आपण पाहिलं होतं. तर मात्र 1 शॉट ट्रॅकिंग 2 रन्स. धावसंख्या 12. बघा साऊंड काय येतोय. पॉवर हिटिंग करतोय. बॉटम एंडचा चांगला वापर करतो. जो बॅक लिफ्ट आहे ज्या पद्धतीने स्विंग ऑफ द बॅट पाहायला मिळते ते प्रज्ञा सातर्डेकर बॅटिंग करतात. निश्चितच त्यावेळेस आपल्याला अंदाज होतो की कशा प्रकारे मॅच पुढे जाऊ शकते. धावसंख्या 12. चला इकडे 2 अंपायर तयार आहेत ना. संतोष आणि संजय. संजय आणि संतोष 2 अंपायर इकडे आहेत. थर्ड अंपायर प्रशांत राणे तयार आहेत ना. प्रशांत राणे. चला तर सर्व आमचे अंपायर तयार आहेत. 4 अंपायर्स आहेत रनआउट्स पाहायला नो पाहायला. लौकिक आता मात्र टॅप 2 धावा. कोणतीच संधी नाही. धावसंख्या 14. दिवसभरात कित्येक ठिकाणी खेळून आले. चारकोपच्या स्पर्धेमध्ये खेळले. गोराईला देखील खेळले. सेमीफायनलचा प्रवास आणि या ठिकाणी आपल्या संघाला फायनल पर्यंत घेऊन जायचा एक वेगळा इरादा स्पष्ट केलेला आहे. आतापर्यंत धावसंख्या 14. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवर 2 आले. 14 आणि 2 16. 2 चेंडूमध्ये 4. 14 आणि 4 18. एक वेगवेगळ्या प्लॅनिंगने खेळत आहेत. लौकिक अंडरआर्म राऊंड द विकेट. 47 फूटचा चेंडू खेळण्यासाठी लौकिकचा. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा आणि किती जलद गतीने बघा छोट्याच्या छपाईप्रमाणे आला. तिकडे तयारच होता मनीष शेडगे की जर बॉल बॅटला लागले आणि माझ्याकडे आला तर मी त्वरित येईल. जसं नंबर 5 आहे तसा मनीष शेडगे 1 to 2 आहे. धावसंख्या 14. 2 चेंडूवर दोन्ही डॉट केलेले आहेत. 4था चेंडू डॉट. 5वा चेंडू डॉट. आता अंकित मोरे येणार आहे. या अगोदर
हा सामना जिंकून दिला होता युसुफने. मंदारला कामगिरी करावी लागली. मंदार धुरी, रुपेश तुळसकर, अंकित मोरे, भाऊ प्रज्ञेश सातारडेकर हे सर्व खेळाडू आहेत. आणि दीपक मंजाळांना निश्चितच पिंट्या काहीतरी सांगतोय की यस मादी बघा मध्ये मध्ये त्या कॅमेऱ्याच्या समोर पण येतोय, स्क्रीन समोर. मादीचे पण खूप फॅन झालेले आहेत. सकाळपासून त्याने खूप मेहनत केली, कारण सकाळी तो आला तेव्हा उठणं लावून आला होता. संतूर मोठी साबणाचा सुगंध होता. आता फॉग चल रहा है. गोलंदाजी करण्यासाठी लौकिक चांगला डेलिकेट टच. बस संख्या 15, 2 ओव्हर 15 धावा, 7.50 ची सरासरी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 1 गडी बाद. महत्वाची विकेट गमावलेली आहे रॉयल्स मराठा संघाने. डबलची ओव्हर घेऊन येतो पुन्हा एकदा मनीष शेळके. एसपी पॅकर आयोजित साईनगर प्रीमियर लीग पहिल्या पर्वातील पहिल्या स्ट्राईकला अंकित मोरे आणि गोलंदाजी करणार आहे मनीष शेट्टी. लेग ब्रेक. पहिला चेंडू मादी थोड़ा जाना होगा, थोड़ा बॉल को पकड़ना होगा, फेंकना होगा, थोड़ा रुकना भी होगा. संख्या 15-16. 1 रन आहे अभी. एकाचे 2, आताचे पुन्हा एकाचे 2, म्हणजे 2 बॉलचे 2 रनचे 4 होणार आहेत. आम्ही या ओव्हर नंतर तुम्हाला सर्व कॅल्क्युलेट करून देणार आहोत. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा मनीष शेळके. स्ट्राईकला अंकित. तीन बॉलला 3, त्याचं रूपांतर 6 मध्ये होईल. मात्र विकेट गेली तर 5 रन्स कमी. डबल ट्रबल मॅजिकवाला ओव्हर आहे. मॅजिकवाल्या ओव्हरमध्ये खूप काही घडतंय कालपासून. काल सायंकाळच्या सत्रामध्ये 8:07 पहिला बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला चेंडू दाखवला होता. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक येतोय आतमध्ये. भाऊ सांगतोय अंकितला की थोडे आजूबाजूला फिरून मॅच चालू ठेवा तुम्ही. 2 बॉल अजूनही बाकी. सिंगल डबल वर देखील भर दिला तरी सुद्धा सिंगलचं डबल मध्ये रूपांतर होईल, कारण डबल ट्रबल ओव्हर आहे. आणि नेक्स्ट स्टंपर आहे, बघूया बॅटला लागून गेलेला आहे की नाही. येस, त्यामुळे 1-2 मध्ये रूपांतर होईल. 3-4, 4-2 8, 9 आणि 6 15, 15 आणि 8 23. आतापर्यंत धावसंख्या 23. गोलंदाजी करणारी मनीष शेळके आणि 2 धावसंख्या 25. 3 षटकानंतर धावसंख्या 25. त्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या, त्याच्या डबल मध्ये रूपांतर झालं 10. 15 आणि 10 25. शेवटचं षटक गेलं तर राकेश. या ओव्हरमध्ये 8-10 धावा तर आवश्यक आहेत. 25 मध्ये 10-35. आणि भाऊला आता मात्र आपला घेर चेंज करावा लागणार आहे. या ओव्हरमध्ये सामन्याचं गणित समीकरण बदलण्यासाठी या बॅट्समॅनला वेगळी बॅटिंग करावी लागेल. भाऊला राकेश, नो बॉल. नो धावसंख्या एकाने पुढे चलते 26-26. धावसंख्या 26. बैठ जाए, ये बाय करेंगे जब तक बैठा रहेगी.
Percentage 26. 27. 5 बॉल बाकी आहेत. 5 बॉलला जरी 5 निघाले तरी 27 आणि 5 32. म्हणजे 5 बॉलला 7-8 धावा करावे लागणार आहे, जेणेकरून मॅच जवळपास आपण म्हणू शकतो की बऱ्यापैकी 35-36 धावसंख्या होऊ शकते. 9 आणि प्लस 2 धावा, या 2 धावांनी धावसंख्या आता मात्र परत पुढे सरकणार आहे. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. धावसंख्या 29. 29. शेवटची जी ओव्हर आहे, जी निर्णय करणार आहे, या 5 बॉलवर खूप काही अवलंबून आहे. डॉन माही आहे तिथे. महेंद्र चांगले क्षेत्ररक्षण करतोय. महेंद्र 4 बॉलमध्ये 4 आले तरी सुद्धा 29 ने 4 33. 4 मध्ये 6 29 आणि 6 35. एक चेंडू महत्वाचा आहे. ओमकार अजूनही बाकी आहे, रुपेश अजूनही बाकी आहे. मात्र 2 बॅट्समनच मॅच कॅरी ऑन करावी लागणार आहे पुढे जाऊन. राकेश पुढचा चेंडू, मात्र 1 धाव. बाहेरून कोणी आवाज देण्यामध्ये. धावसंख्या 30. धावसंख्या 30. या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बॉक्समध्ये आई एकविरा आहे, त्यामुळे बाहेरून कोणी आवाज देऊ नका. धावसंख्या 30. 30. 31-31 टू गो. इथं तरी ट्राय करावा लागणार आहे, पण 2च बॉल बाकी आहे. पण ट्राय केली तरी तुम्ही अजून एक मॅचमध्ये एक धाव तर नाही घेऊ शकत. पण फक्त एकच विकेट गमावले आणि त्यानंतर मॅच एक दुहेरी धावांवरच पाहतोय आपण. 2 बॉलमधला एक तरी ट्राय करावी लागणार आहे चौकारासाठी. आता मात्र या ठिकाणी चांगले चित्र पाहायला मिळतंय. कन्फर्म चौकार वाचवलं आपल्या संघासाठी. आऊट झाला असता, बाउंड्री नाही, आऊट झाला असता. धावसंख्या 32. 1 टू गो. या अगोदर देखील आपण पाहिलं आजच्या पद्धतीने 1 टू गो. स्कोर 32. धावसंख्या 32. बघूया कशा पद्धतीने टाकतोय. वाईट लो नाही मिळाला पाहिजे. एखादा चौकार, दुहेरी धाव किंवा एकेरी धाव आणि 2 धावांसाठी. 32 आणि 2 34. 35 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. 35 टू विन. निखिल कलमकर लवकर आलेले आहेत. तेजस कलमकर, निखिल कलमकर, कलमकर बंधू, भावेश्वरी क्रीडा मंडळ. अगोदर पंकजला आपण पाहिलं. अजूनही 2 चांगले राईट कॉर्नर आणि एक लेफ्ट कॉर्नर, एक चांगले रेडर भावेश्वरी कबड्डी संघाचे. तेजस नाश्ता कर. अजून कुणाला वडापाव पाहिजे असेल तर इथे आहे. शेवटचे 2 वडापाव. 2 वडापाव इथे पण आहे. वडापाव पाहिजे लवकर घेऊन जा. कुणाला वडापाव पाहिजे लवकर घेऊन जा. लहान मुलांना वडापाव इथे आहेत, लवकर घेऊन जा. हे लेके जा. 35-34 करने का सगळे धावत आले. हे घेऊन जा तिकडे. लेके जा, रुकने का नहीं. अरे वो यार ग्रीन हो गया है 3 पर बता नहीं रहे, लाइव में चला पुढे ना
या ठिकाणी प्रज्ञेश 7 डे करत आहेत संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन प्रज्ञेश लौकिक नॉन स्ट्राईकला आणि युसुफ आहे तिकडे ज्याने मगाशी मॅच काढून दिली. हा जीवा यावर्षी आपण इंग्लंडमध्ये टेस्टमध्ये जीवरो त्याला पाहिलेलं इंडियाचा टीमचा प्लेअर म्हणून. आणि हा जीवा इथे डेली ब्रेक असल्यामुळे सकाळी डेली बटर आपल्यामध्ये हॅरी आहे सकाळी 4 बरोबर हॅरी आहे तो असल्यावर कुठली वरी नाही लय भारी आहे. चला गोलंदाजी करण्यासाठी प्रज्ञेश पहिला चेंडू पहिला डॉट आणि अतिशय चांगलं क्षेत्र कोण आहे तिकडे ओंकार. थोडं हेमंत साईड लावा थोडं इथून मला तो व्ह्यू पाहायला मिळेल कारण तिकडून लाईव्ह देखील होत आहे. ओंकार आहे बाजूला पिंट्या त्यानंतर अंकित आहे युसुफ वरती आहे त्यानंतर आपला जिओरो ऑन साईडला मंदारला आता सिली पॉइंटला नाही शॉर्ट लेगला आणले. आणि वॉट अ टॅप आशिष नंतर हा खेळाडू आता येतोय. त्याला आशिषचे 2 टॅप पाहायला मिळाले फर्स्ट फ्लोअरला. रुपेश तुळसकर आहे बघा अजून एक 4 खेळाडू आहेत बाउंड्री लाईन कव्हर करण्यासाठी. आणि नो एकाच वेळेस दोन्ही मॉनिटर पे देखते रहना राउंड टू. काय बॉल बघा यॉर्क टिपिकल बुमराह यॉर्कर. बॉल बाकी आहेत 1-2 आहे संख्या 3 पहिले षटक आहे प्रज्ञेशचं आणि 2 धावा वाचला. प्रज्ञेश याच्यामध्ये जो जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल. एलिमेंटर 2 मध्ये आपण बघणार आहोत 3rd-4th प्लेस. याला म्हणतात महत्वाचे विकेट महत्वाचा खेळाडू आणि महत्वाच्या खेळाडूला खड़ा रखो काम है सब बता रहे. ठीक है चलेगा भाई. पहिली विकेट मिळाली आता मात्र येतोय पप्पे रुपेश तुळसकरवाडी मधली आन बान शान तुळसकर रुपेश त्यांच्या उजव्या अंडरम राऊंड विकेट पहिलाच नो मुळे मॅच मध्ये पुन्हा आलेले आहे. धाव संख्या पुढे सरकते 9 ला प्लस धाव संख्या 7. एलिमेंटर मध्ये कोण जाणार डायरेक्ट फायनल जाणार आणि कोण ट्रॉफी घेऊन जाणार. धाव संख्या 8 मुकेश पटेल विनय घाणेकर सर्वांचा आमचे स्कॉलर आहेत त्यांचे आभार. 2+1 और ये 2 बोल भी आमचे ऍप मध्ये स्कोरिंग करत आहेत त्यांचे देखील आभार. 1 1
बघा पहिल्या सरांनी रुपेशला काही सांगतात पकडायला, कोणी पंचांची वाद कोणी घालायचं नाही. धाव संख्या 9, अंडरआर्म राऊंड द विकेट. 10. या उर्वरित 3 बॉलला जरी 3 किंवा 5 रन आले तरी 10 आणि 5 15 आणि डबल ट्रबलला जर 12 रन तर 15 आणि 12 म्हणजे 27 आणि टार्गेट जे आहे जिंकण्यासाठी 35, म्हणजे 7 ते 8 होऊ शकतं 6 बॉलमध्ये. या 3 बॉलमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल. तो चेंडू आता मात्र मंदारकडे बॉल आणि हो काय ब्लॉक केलं, अडवलं आपल्या छातीवर मंदारने. मंदार धुरी एंडी. शेवटचे 2 चेंडू तोलून मोजून मापून टाकावे लागणार आहे, विचार करून टाकावे लागणार आहे रुपेशला. समोर देखील आपण नवीन फलंदाज पाहतो माही. मगाही देखील माहीने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केलेली. तोच माही स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहे लौकिक. अंडर राऊंड द विकेट रुपेश चांगल्या कव्हरला फक्त एका धावेने धाव संख्या 12. 1 to go आहे. चांगला बॅकअप मंदार भुरी. एकदा धाव संख्या 13. दहाणीचा 17 आणि 5 22 धावांची गरज आहे 12 बॉलमध्ये. आणि पुढच्या डबल ट्रबल मध्ये जर 14 किंवा 16 आले तरी मॅच खूप चांगली क्लोज होणार आहे. 12 बॉल 13 झालेले आहेत. धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 7 किंवा 8 धावांसाठी प्रयत्न करावा लागेल विकेट न गमावता. आणि विकेट जर गमावली तर 5 रन्स डाऊन येणार. साईनगरची माऊली डायरेक्ट फायनल मध्ये पोहोचणार की रॉयल्स मराठा जो आतापर्यंत अप्रतिम खेळ केलेल्या संघाने तोच या ठिकाणी पुढे जाणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. ज्या प्रकारचे ट्रॉफीज आपण पाहतोय साईनगर प्रीमियर लीगचे गोल्डन आणि त्याला मरून कलरचे चांगली आपण किनार पाहतोय. एक चांगल्या प्रकारच्या ट्रॉफीज. हा झळाळता चषक कोण जिंकणार आणि SPL पहिल्याचा विजेता कोण ठरणार हे मात्र पाहायला मिळेल. मागून बॉल किती पुढे आले बघा, शफल किती केलं होतं, ऑफ स्टंप कळलंच नाही कुठे. खाली म्हणजे आता जे 22 करायचे होते ते अजून वाढणार. म्हणजे 12 बॉलला जे 22 करायचे होते ते आता निश्चितच 22 मध्ये अजून 5 ऍड होणार, 27 करावे लागणार आहे. कारण 5 कमी होणार आहे. जेवढं कमवणार तेव्हा पहिल्या चेंडूवर बोल. या अगोदर देखील अंकितने कारनामा केला होता. स्ट्राईकला भाऊ, चांगला प्रयत्न होता भाऊचा. थोडंसं फाईन खेळले होते बॅट्समन हेमंत नाही विकी आहे. अंडर राऊंड द विकेट अंकित विकीसाठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. 4 बॉल बाकी आहे. हे 4 बॉल मध्ये किमान 3 बॉल बाकी आहे. 3 बॉल मध्ये किमान 3 तरी करावे लागणार. 3 चे डबल 6 होतील. म्हणजे मॅच पुढे घेऊन जाण्यासाठी मात्र 5 ने कमी आलेले आहेत. ओ अनदर ब्युटिफुल डिलिव्हरी, मॅग्निफिसंट आतमध्ये आहे. ज्याचं रूपांतर 2 धावात. अजून एक धाव. 2चं 4 मध्ये रूपांतर होईल. नंतर 5 कमी होणार आहेत. या चेंडूवर जर 1 आले तर 6 मधून 5 जातील. 1च धाव मिळेल म्हणजे 14 होतील. आणि जिंकण्यासाठी मग 21 धावांची गरज असेल. थोडीशी फुल देतोय बॅट्समन विकीला. मंदार धुरी तयार आहेत शॉर्ट लेगला. गलीमध्ये शॉर्ट गली घेतलेली आहे. एक मिडॉनला सेली पॉइंटला जिओरो. कुठे आहे बॉल, कुठे दिसतोय. साहेबाला मानवंदना दिली.
आणि 2 धावा. आताच्या 2 1 ना ती 2 ते 4 म्हणजे 4 ते 8 होणार. 8 मधून 5 लेन्स झाले. 10 संख्या 16. 3-0-0 डाल दे और 3-1-1 डाल दे. विकेट एक विकेट गिरा पहले. बस फिर अब 2 बॉल डाल दे 0 और 3 डाल दे 1. सब लोग को बांटा खातोय. चला रिझल्ट आलेला आहे. तिसऱ्या आणि चौथीवर कोण असणार आहे. कारण खूप असं अंगावर काटे आणणारे क्षण असणार आहेत ते. हृदयाची धडधड वाढणार आहे एलिमिनेटसाठी. 16 शेवटच्या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 10 आणि 5 15 आणि 4 19. 6 बॉल 19. 4 चौकारांची गरज. पहिला चेंडू 1 धाव. 5 मध्ये 18. 5 मध्ये 5 झाले तरी सुद्धा 13 ने पराभूत होऊ शकतात. आणि फायनल मध्ये रॉयल्स मराठाने आतापर्यंत 7च्या 7 मॅच जिंकले आणि ही जी पहिली क्वालिफायर आहे. आता मात्र या ठिकाणी पाहत आहेत आणि काय बघा मंदार त्याला म्हणतात दिमाग की भक्ती झाला नाही. प्रसंग बघा. पहिलं दाखवलं मी तुझ्यावर होतो. नंतर परत रिव्हर्स न्यूटन मारला आणि खेळाडूला भावबाद केले. 2 चेंडू 1च धाव मिळालेली आहे. धावांची गरज 18. 4 बॉल बाकी आहे. 4ही चेंडूवर जरी चौकार आले तरी 16 होतील. 2 धावांनी विजय. पहिल्या क्वालिफायर मध्ये फायनलला जाणारा पहिला संघ रॉयल्स मराठा मिळतोय का बघूया. रॉयल्स संघाने रॉयल खेळ केलेला आहे. हो व्हॉट अ शॉट. आतापर्यंत थोडस भावेश थांबला होता मात्र आता एक जोरदार मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न केला. 3 बॉल बाकी आहेत. धावांची गरज 17. 3 चेंडूवर षटकार नाही त्यामुळे 3 षटकार लागले तरच 3 चेंडूवर 3ही चौकार लागले तरी 12 होतील. अजून एक खेळाडू बाद होतोय त्यामुळे आता 2 चेंडू शिल्लक आहेत. औपचारिकता आहे. नवीन फलंदाज 2 बॉल साठी आता मादी मनके मकीत मादी बघा. मादी शनिवारी रविवारी 1 बॉल बाकी आहे. 1 to go. आणि विजयी संघ फायनल मध्ये जोरदार टाळ्या होत्या. साईनगर प्रीमियर लीग SPL पहिल्या पर्वाचा पहिला फायनलिस्ट मिळालेला आहे ग्रँड फिनाले मध्ये. रॉयल्स मराठा रॉयल एंट्री. काय एंट्री बघा फायनल मध्ये. 7 नाही 8 मॅच. प्रत्येक मॅच जिंकताय. चारही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय. महाकाल वॉरियर्स, 10 स्पार्टन्स, मराठा फुल्स, पीच स्मॅशर्स हे चौघांनी या. आता आपल्याला नेट रन रेट कळेल कोण पुढे गेलेला आहे कोण मागे राहिलेला आहे. त्यानंतर त्या दोघांमध्ये फक्त कॅप्टन बाकी कोणी येऊ नका.